नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अमरावती प्रकरणावरून बच्चू कडू यांच्याकडून सरकारवर टीका। हिंदूंच्याच राज्यात हिंदूंच्याच मुली धोक्यात येत असतील तर काय करावं? बटेंगे तो कटेंगे म्हणणारे गेले कुठे? बच्चू कडूंचा सवाल। जळगावात भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटील यांच्याकडून आघोरी पूजेच्या नावाखाली 11 लाखांची फसवणूक। घरातील भांडणं थांबवून सुख शांती मिळवून देतो असं सांगत केली फसवणूक। यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार। उन्हामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भीषण आग, इंजिन अधिक तापल्यानं आग लागल्याची माहिती। हिंगोलीतील धनगरवाडीतील गोरख पातळे या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल। सेनगाव पंचायत समितीमधील गाजलेल्या कागदावरच्या विहिरी घोटाळ्यात या शेतकऱ्याची झाली होती फसवणूक। नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती। कोल्हापुरातील पन्हाळगडावर पुन्हा बिबट्याचं दर्शन। पर्यटक जात असताना त्यांना दिसला बिबट्या। त्याने मोबाईलमध्ये कैद केला व्हिडिओ। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। वाशिम जिल्ह्यात तापमान 42 अंशांच्या पार गेल्यानं दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करणं अवघड। तीव्र उन्हाचा पिकांवर परिणाम। मुंबईच्या दहिसर पश्चिम भागात प्रेमसंबंधातून तरुणीला मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। आरोपीनं वैयक्तिक वादातून तरुणीला मारहाण केल्याची पोलिसांची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना थेट मोहुर्ली गेटवरच वाघाचं दर्शन। गेटवर वाघ दिसल्यानं पर्यटकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण। पालघर जिल्हा परिषदेच्या एका शासकीय वाहनाचा भीषण अपघातात कार चालकासह 2 जण जखमी। सुदैवानं जीवितहानी नाही। अमरावतीत प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणाकडून तरुणीचा पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी। अशफाक शाह असं संशयिताचं नाव असून पीडित तरुणीनं त्याच्या जाचाला कंटाळून अखेर पोलिसात घेतली धाव। नवी मुंबईतील CBD बेलापूर येथे स्पा पॅलेस मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू। पोलिसांनी छापा टाकून स्पा पॅलेसच्या मालकिणीला ठोकल्या बेड्या। 6 पीडितांची केली सुटका। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सर्वांच्या पाठी बातम्या, सर्वांच्या सर्वांसाठी।